नमस्कार, सिटी आर्ट क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कमळ नेकलेस। कमळ नेकलेससाठी लागणारं साहित्य हे कमळ आहे। हे एका पॅकेटमध्ये 12 येतात आणि ह्याला लॉरियल्स लागतील, जम्परिंग, प्लायर आणि नेकलेस म्हटलं की दोरी येणार। तर चला सुरुवात करूया आपण कमळ नेकलेस बनवण्यासाठी। तर हे असे कमळ आहेत आणि हे जे गॅप्स आहेत आपण ह्यामधूनच जम्परिंग्स लावणार आहोत। तर जम्परिंग लावूया आपण। जम्परिंगनेच आपल्याला एक एक कमळ जोडायचे आहेत। तर प्लायरच्या सहाय्याने आपण जम्परिंग अटॅच करणार आहोत आणि हे दुसरं कमळ घ्यायचं आहे आणि अगदी मधल्या गॅप मधून हे जम्परिंग मध्ये अटॅच करायचं आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला पुढील 8 कमळ हे जम्परिंगच्या सहाय्याने जोडायचे आहेत। तर आपण जोडून घेऊया। हे असे 10 कमळ जोडून झाले आहेत। आता आपण कमळाच्या खालच्या बाजूला लॉरियल्स अटॅच करणार आहोत। तर हे जम्परिंगच्या सहाय्यानेच आपल्याला लॉरियल्स अटॅच करायचे आहेत। तर एक जम्परिंग मध्ये मी 3 लॉरियल्स घेतले आहेत आणि ही फ्लॅट नोज प्लायरच्या सहाय्याने आपल्याला अटॅच करायचं आहे। तर हे अगदी मिडल पार्ट मध्ये आधी अटॅच केलं आहे आणि बाकीचे 2 साइडला अटॅच करूया आपण। अगदी सोपा नेकलेस आहे, कोणीही बनवू शकतं, अगदी लहान मुलं सुद्धा हा नेकलेस बनवू शकतात। तर प्रत्येक लोटसला 3 जम्परिंग लावायचे आहेत आणि प्रत्येक जम्परिंग मध्ये 3-3 लॉरियल्स ऍड करायचे आहेत। इकडे या व्हिडिओ मध्ये कसं मी लोटस जोडल्यानंतर लॉरियल्स जोडते, पण तुम्हाला हवं तर तुम्ही सिंगल लोटसला आधी लॉरियल्स जोडून घ्या आणि नंतर मग लोटसचा नेकलेस बनवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि जे चॅनल वरती नवीन आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा। तर अशाच पद्धतीने आपल्याला पुढचे 9 लोटसना लॉरियल्स अटॅच करायचे आहेत। तर हे अटॅच करून झाले आहेत आणि हा जो नेकलेस आहे तो एका 10 ते 12 वर्षाच्या मुलीला येईल। पण स्त्रियांसाठी नेकलेस बनवायचा असेल तर एक 12 ते 14 लोटस नेकलेस साठी लागतील। ठीक आहे, तर एका पॅकेट मध्ये 12 लोटस येतात, त्यामध्ये हा मी नेकलेस बनवून दाखवते। तर आता आपण दोरी अटॅच करणार आहोत अशा पद्धतीने, त्यांनाही जम्परिंग लागेल। तर ही जम्परिंग आपल्याला सेम लोटसच्या मध्ये जो गॅप आहे तिथे आपल्याला जोडायचं आहे। आणि आता दोरी लावूया आपण। याच पद्धतीने आपल्याला नेकलेसच्या दुसऱ्या बाजूला दोरी लावायची आहे। तर हा लोटस नेकलेस रेडी आहे आणि आता आपण त्याचे इयरिंग्स बनवणार आहोत। तर तशाच पद्धतीने लॉरियल्स आपण अटॅच करणार आहोत जम्परिंगच्या सहाय्याने।
तर हे लॉरियल्स लावून झाले आहेत आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या लोटसलाही आपल्याला लॉरियल्स लावायचे आहेत. तर हे इयरिंग्स बनवण्यासाठी असे स्टड्स वापरणार आहे मी. इयरिंग स्टड्स ही 0.3 mm च्या वायरने हे स्टड्स फिक्स करणार आहे इयरिंग वरती. तर हे 10-15 सेंटीमीटर फिक्सिंग वायर घेते. लोटसला आधी फिक्सिंग वायर अटॅच करून घेऊया. आणि हे जे इयरिंग स्टड्स आहेत त्याला होल्स आहेत, तर त्या होल मधून आपल्याला ही फिक्सिंग वायर पास करायची आहे आणि लोटस मधून सुद्धा. तर अशा प्रकारे आपण स्टड लोटसला अटॅच करणार आहोत. स्टडला थोडंसं शेक करून बघायचं की लूज नाहीये ना. ठीक आहे. आणि फिटिंग झाली की मग उरलेली वायर कटाच्या साहाय्याने कट करून घ्यायचं. तर हे तुमचे लोटस इयरिंग्स पण रेडी आहेत आणि अशाच प्रकारे दुसरं लोटस इयरिंग पण रेडी करायचं आहे. तर हा नाजूकसा लोटस नेकलेस सेट हा रेडी आहे. आणि तुम्हाला हा नेकलेस कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हीही घरी ट्राय करा. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.